Hello everyone. Here today we are going to discuss about the brainstorming of this large poem, paraphrasical poem, that is the Inchcape Rock. See, the first activity: narrate in the groups the scene described in the beginning of the poem. आता स्टार्टला म्हणजे बिगिनिंग ऑफ द पोएमला कुठल्या पद्धतीचा सीन त्यांनी डिस्क्राईब केला, दॅट इज इन द फर्स्ट स्टँजा. वी हॅव सी there are many figures of speech: repetition, alliteration, that is sound repetition, another word repetition. ओके, आता फर्स्ट स्टँजामध्ये काय डिस्क्राईब केलेलं आहे, काय नॅरेट केलेलं आहे म्हणतो आपण, काय सांगितलेलं आहे, तर ह्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. बघा, हिअर इन धिस पोएम वी हॅव सी द सीन डिस्क्राईब्ड इन द बिगिनिंग ऑफ द पोएम इज अ क्लिअर काम डे ॲट सी. म्हणजे अतिशय शांत समुद्र होता. नो स्टर म्हटलं आहे बघा, कुठल्याही पद्धतीची मुवमेंट नाही. द सी वॉज क्वाईट. द सी वॉज क्वाईट. द विंड इज नॉट ब्लोईंग. द सेल्स अनमूविंग. द वेव्स डू नॉट मूव द बेल. अँड ऑल दीज पॉईंट्स वी हॅव कॉल्ड shows as a quiet sea. See the explanation of the first stanza, that is description or narration of the first stanza. There is no movement in the sea. This is the answer of first activity. Okay, see the second activity. आता second activity बद्दल काय दिलं बघा, complete the following statements. फर्स्ट स्टेटमेंट बघा, कंप्लीट करायचे. द अबॉट ऑफ ॲबरब्रोथक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज. आता ॲबॉटनी ॲबरब्रोथकच्या त्या प्लेसमध्ये कशासाठी बेल म्हणतो आपण बसवलेली होती, दॅट इज प्लेस्ड. प्लेस्डचं मिनिंग काय घ्यायचं आहे, तर बसवणे म्हणजे लावणे. ती बेल का लावलेली होती, रिझन काय दिले बघा. ही वॉन्टेड टू सेव्ह सेलर्स फ्रॉम शिपरेक्स बाय वॉर्निंग बेल. म्हणजे एखादं जहाज बुडू नये, त्याला अपघात होऊ नये यासाठी त्यांनी ती बेल लावलेली होती. सेकंड बघा, द मरीनर्स वेअर ग्रेटफुल टू द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक बिकॉज. आणि त्यामुळं जहाजावर प्रवास करणारे तो आपण जे खलाशी होते ते फार त्याचे ऋणी होते किंवा अतिशय त्याचे कृतज्ञ होते. का, रिझन दिले. व्हाय, वी हॅव सी द बेल वॉर्नड देम अबाउट द इंचकेप रॉक अँड सेव्ड देअर लाईव्स. म्हणजे ती बेल वाजल्यामुळं खाली मोठा खडक आहे हे समजत होतं आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचत होता. द रिझल्ट ऑफ द थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट. हिअर द रिझल्ट ऑफ थिक हेज. हिअर हेज हा वर्ड दिला आहे बघा त्यांनी. एक प्रकारे म्हणतो आपण जहाजाचा मार्ग. दॅट इज द रिझल्ट ऑफ थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट ही रॉंग डीड कॉज्ड हिम हार्म. हिज शिप वॉज सिंकिंग. ही वूड डाय. ते एक प्रकारे लास्टच आन्सर आहे बघा. थर्ड, द रिझल्ट ऑफ थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट दे कुडंट सी वेअर दे वेअर गोईंग. म्हणजे ज्या वेळेला म्हणतो आपण इंचकेप रॉकची बेल कट केल्यानंतर ज्या वेळेला त्यांचं म्हणतो आपण त्यांनी मोर्चा वळवला बघा, कवर्ड द स्काय वॉज दॅट म्हणजे आभाळ अतिशय गच्च भरलेलं होतं अशा अर्थानं. अँड लास्ट, द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हेअर अँड कर्स्ड हिमसेल्फ बिकॉज. आता द रोवर इन फ्रस्ट्रेशन, आता हा फॉर्म त्यांनी कशासाठी वापरला आहे, तर ज्या वेळेला इंचकेप रॉक वरची बेल कट केली जाते त्यावेळेला मात्र काय होतं, प्रवास करताना परत येताना रोवरचं काय होतं, रोवरने कट केलेली असते ती बेल आणि त्याचं कन्फ्युजन होतं. दॅट्स वाय ही बिकम व्हेरी फिअरफुल ॲक्टिव्हिटी. ओके, सेकंड बघा, गिवन बिलो आर द इव्हेंट्स दॅट
give the theme of the poem in the jumbled form, arrange in a proper sequence as per their occurrence. आता ज्या पद्धतीनं तो आपण इन्सिडेंट घडले त्या पद्धतीनं ओळीनं लावायचे. वर खाली दिले जम्बलिंग फॉर्ममध्ये दिलेत सेंटेन्स, ते तुम्ही करेक्ट ऑर्डरमध्ये लावायचे. आता ए फॉर्म जो आहे, द वेव्स वेअर सो स्मॉल दॅट दे डिड नॉट मूव्ह इनफ टू रिंग द बेल ॲट द इंचकेप रॉक. The abbot of Aberbrothok had placed the bell on a boy on the rock. Here boy, that means something we call एक लाकडी अशी फळी म्हणतो आपण, that is floating object. म्हणजे मार्क केलेला तो भाग. Here this is we called. ओके, मग ह्यामध्ये सेंटेन्स फर्स्ट कुठलं येणार आहे, करेक्ट ऑर्डर सिक्वेन्समध्ये करायचं आहे. बी हा जो फॉर्म आहे बघा, तो फर्स्टला येणार आहे. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक हॅड प्लेस्ड द बेल ऑन द बॉय ऑन द रॉक. सेकंडला काय येणार आहे, द वेव्स वेअर सो स्मॉल दॅट दे डिड नॉट मूव्ह इनफ रिंग अ बेल ॲट द इंचकेप रॉक. थर्ड आहे, राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम अ बोट. फोर्थ, there was a thick haze spread over the atmosphere. And fifth, Sir Ralph cursed himself in despair. In his frustration, tore his hair. म्हणजे लास्टला त्यांनी एक प्रकारे काय दिलेलं आहे की शेवटीच्या वेळेला किनाऱ्यावर भरपूर लाटा निर्माण होतात, जहाज अंधारात भरकटलं जातं. त्यावेळेला स्वतःला तो रोवर काय करतो, एक प्रकारे इरिटेट किंवा अनॉयड हिमसेल्फ, की त्याच्या त्या भीतीमुळे त्याला रिॲलिटी कळते की आपल्या चुकीमुळे आपल्याला आपला मृत्यू ओढवलेला आहे. थर्ड, डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक इन युअर ओन वर्ड्स. आता ॲबरब्रोथक जे आहेत, ॲबरब्रोथकचे जे ॲबॉट आहेत म्हणजे ते धर्मगुरू आहेत, त्यांच्या क्वालिटीज विचारलेत. त्यांनी दोन ऑलरेडी कोर्सबुकमध्ये दिलेत, बेनिव्होलंट अँड बिग हार्टेड, म्हणजे अतिशय कनवाळू सहृदयी अशा अर्थाने. इंटेलिजंट एक दिलं आहे, इनोव्हेटिव्ह, हेल्पफुल, पॅलॅन्थ्रोपॉस्टिक, दॅट इज कॉल्ड व्हेरी वी आर कॉल्ड काइंडफुल पर्सन. हिअर नेक्स्ट फोर्थ फॉर्म जो दिला आहे त्यांनी बघा, दॅट इज जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट जस्टिफाय. काय म्हटलं त्यांनी, जेलसी म्हणजे मत्सर, की जो मत्सर कोणी केला, रोअरने केला, म्हणजे हा कधीही बरा न होणारा दोष आहे म्हटलं आहे त्यांनी. इनक्युरेबल डिफेक्ट म्हटलं आहे, तर ते एक प्रकारे काय करा म्हटलं आहे त्यांनी, जस्टिफाय करा म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते एक समर्थन करा त्याचं किंवा त्याच्याविषयी लिहा. जेलसी, वाय जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. समथिंग वी हॅव कॉल्ड. आता ह्यात जर लिहायचं झालं तर आपण काय ॲन्सरिंग करू शकतो, वेन समवन इज अ बेटर पोझिशन ऑफ मनी ऑर सक्सेस ऑर फेम. म्हणजे एखादं जर उच्च पदावर जात असेल किंवा श्रीमंत असेल, दॅट इज वी डू नॉट थिंक अबाउट फॉर वी आर कॉल्ड बॅड थॉट्स दॅट सम पीपल आर ट्राय टू डिस्ट्रॉय देम. म्हणजे काही लोक त्यांना डिस्ट्रॉय करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात, म्हणजे दॅट्स कॉल्ड ॲज अ जेलसी. ओके, मग वी कॅन ऑल्सो वी हॅव कॉल्ड वर्क हार्ड टू रीच दॅट पोझिशन. म्हणजे स्वतः आपण कष्ट करावेत त्या पोझिशनपर्यंत जाईपर्यंत, पण जेलस होऊ नये. कारण का डिस्ट्रॉय करायला तुम्ही गेला तर यू शुड बी ऑल्सो फेस्ड व्हेरी बॅड वी हॅव कॉल्ड थिंग्स. ॲक्सेप्ट लेजर प्लेस ऑल्सो, दॅट इज एक प्रकारे लेस माइंडेडचा फॉर्म आहे हा जेलसी. ओके, फिफ्थ फॉर्म काय दिला आहे बघा, हिअर बट द रोअर्स मर्थ वॉज विकेडनेस. एक्सप्लेन द लाईन इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. बट द रोअर्स मर्थ वॉज विकेडनेस. आता रोअर्स मर्थ म्हटलेलं आहे, मर्थ दॅट मीन्स जॉय वी आर कॉल्ड. आता त्याचा आनंद कसा होता, दुष्टच होता. लक्षात घ्या, त्याने बेल कट केली. बेल चांगल्यासाठी बसवलेली होती ॲबॉट यांनी,
पण रोअरनी कट केली, म्हणजे तो दुष्ट होता, मत्सरी होता. आणि हा रोअरचा काय होता, दुष्टपणाचा आनंद होता. दॅट इज वी हॅव ऑल्सो अनदर वर्ड कॉल्ड ॲज अ बिटर स्प्रिंग. ओके, ते लाईन्स एक्सप्लेन करा म्हटलं त्याने. बघा, हिअर see that stanza is word, but the roar's mirth was wickedness. I think these lines are on the page number 105. Okay, here see this line. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the roar's mirth was wickedness. म्हणजे इथं त्याचा आनंद कसा होता, दुष्ट होता. लक्षात घ्या की बेल कट केल्यानंतर त्याला आनंद झाला. हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस लाईन्स? दॅट इज रोअर वॉज व्हिसलिंग अँड सिंगिंग. म्हणजे तो खूप आनंदात होता, शिट्टी वाजवत होता, किंवा म्हणतो आपण एक्साइट झालेला होता, आनंदात होता, त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. मग हा जॉयफुल मूड कसा होता, रेकलेस होता. लक्षात घ्या. ही वॉन्टेड टू ट्रबल द ॲबॉट. म्हणजे त्यानं कुणाला नुकसान करायचा प्रयत्न केला, ॲबॉटला, ज्यानं चांगलं कार्य केलं. द ॲबॉट हॅड पुट अ बेल, देअर वॉज अ वॉर्निंग अबाउट इंचकेप रॉक. ओके, ॲबॉटने बेल कशाबद्दल बसवली होती की इंचकेप रॉक आहे इथं, त्यानुसार लोकांनी अलर्ट व्हावं आणि ही जी पेरिलियस सिच्युएशन आहे ती अवॉइड करावी. बट व्हॉट हॅपन्ड, रोअर कट दॅट बेल. Ralph rashly decided to undo his good work. The roar was jealous of the abbot, who was blessed by grateful sailors. He wanted to trouble of abbot of Aberbrothock. म्हणजे त्याच्यासाठी ट्रबल करायला, तो क्रिएट करायला गेला. म्हणजे आपण म्हणतो की नाही, दुसऱ्यासाठी खड्डा निर्माण केला पण स्वतःच पडला. तशी काही ॲक्टिव्हिटी रोअर्सच्या लाईफमध्ये घडलेली आहे. ओके, ॲक्टिव्हिटी थर्ड बघा. Some words in the poem are related to different parts of a ship or mariner's life. Given below are the meanings of those terms. Identify the words. आता इझिली वर्ड्स तुम्हाला समजतील बघा. ह्यात दिलेले आहेत ते वर्ड्स. हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप, व्हील म्हटलं त्याला, चाक. द लोएस्ट पार्ट ऑफ द शिप, नील, कील, दॅट इज शिप्स लोएस्ट पार्ट. Floating object that shows direction, that is buoy. Okay, another name for ship. Here तरंगती जी खून असते का नाही त्याला फ्लोटिंग ऑब्जेक्ट द शोज डिरेक्शन, दॅट इज बॉय. नंतर कुठला वर्ड दिला आहे त्यांनी, अनदर नेम फॉर अ शिप, व्हेसल म्हटलं आहे बघा, जहाजाला दुसरा शब्द. अँड सिंकिंग साऊंड, सिंकिंग साऊंडला गार्गलिंग असा वर्ड दिलेला आहे. गडगड गडगड असं बुडताना जो आवाज येतो, लक्षात घ्या, दॅट्स कॉल्ड ॲज अ सिंकिंग साऊंड. हिअर ॲक्टिव्हिटी 4, बॅलड असा वर्ड दिला आहे. बॅलड म्हणजे पोवाडा. आता हे जे इंचकेप रॉक आहे हे साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजंडरी स्टोरी ऑफ पायरेट. म्हणजे ज्या लुटारूची जी स्टोरी होती ती स्टोरी त्यांनी ह्या पोएममधून एक्सप्लेन केली आहे. दॅट इज पायरेट हू रिमूव्ड, दॅट इज we are called rower removed the bell on the Inchcape rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives a message that those who do wrong things will meet with due punishment. म्हणजे जो दुसऱ्याचं वाईट करायला जातो तो स्वतःच्या बाबतीतच ते काय होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं. मग आता बॅलड हा फॉर्म आपल्यासाठी का दिलेला आहे, तर बॅलड फॉर्ममधून एक्सप्लेन करता येते एखाद्या पर्सनची, म्हणतो आपण त्याचं जे गुड वर्क आहे ते गुड वर्कसुद्धा काय केलं जातं, एक्सप्लेन केलं जातं. दॅट इज दिस पोएम जस्ट लाईक ॲज अ बॅलड वी हॅव कॉल्ड. द स्टोरी इज टोल्ड इन द स्टँजाज ऑफ 4 लाईन्स. जसं म्हणतो की नाही आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा, म्हणजे त्यातून शिवाजी महाराजांचं यश गाथा, त्यांनी स्वराज्यासाठी जे काही केले ते प्रेम. दॅट इज बॅलड इज अ पोएम, फोकटेल म्हणतो आपण, अ स्लो सेंटिमेंटल और रोमॅन्टिक सॉन्ग नॅरेटिंग अ स्टोरी इन द शॉर्ट स्टँजाज. ओके, आणि
ट्रॅडिशनल बॅलड्स आर टिपिकली ऑफ अननोन ऑथरशिप्स. ओरली आपण जनरेशन टू जनरेशन हे काय होत असते, पुढे जात असते, पास होत असतं. मग त्याने बॅलडची काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बॅलड लिहिणारे S.T. कोलरिज होते, लक्षात घ्या, पोएट. नंतर ह्या करंट पोएमचे जे पोएट आहेत रॉबर्ट साऊथ, ओके, दॅट इज रॉबर्ट साऊदी, त्यांनी पण हे बॅलड्स लिहिलेले आहेत. बॅलड्स आर तो पोवाडा. नेक्स्ट, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. ओके, इथं एक्सप्लेनेशन लिहिलेलं नाही आहे, फक्त फिगर ऑफ स्पीचची नावं दिली बघा. सर राल्फ द रोअर टॉर हिज हेअर, अलिट्रेशन आहे. आर साऊंड रिपीट झालं आहे बघा, H साऊंड रिपीट झालेलं आहे. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, इथं सुद्धा स्टर हा वर्ड रिपीट झाला आहे म्हणून रिपिटेशन. वर साऊंड रिपीट झाला आहे, आर साऊंड रिपीट झाला आहे, दॅट्स कॉल्ड अलिट्रेशन. ऑन द बॉय इन द storm in floated and swung. On the boy in the storm is floated and swung. दॅट इज स्विमिंगचा स्वंग हा थर्ड फॉर्म दिला आहे. तरंगणे, पोहणे, म्हणजे इथं पर्सनिफिकेशन दिले, त्या फळीसाठी ते ॲक्ट दिलेले आहे. डाऊन सँक द बेल विथ अ गार्गलिंग साऊंड, ज्यावेळेला बेल खाली पडते तेव्हा गडगड बुडबुडबुड असा आवाज येतो, म्हणजे अनोमोटोपी एक वर्ड आहे तो साऊंडसाठी दिलेला. द डेव्हिल ब्ल्यू वॉज रिंगिंग हिज नेल, दॅट्स कॉल्ड ॲज अ मेटॅफर, रूपकात्मक भाषा दिलेली आहे तिथं. देन शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी, सिमिली एक आहे, अँड अनदर वर्ड अलिट्रेशन. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड, दॅट इज इनवर्शन. द रोअर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक असा फॉर्म पाहिजे होता. ओ ख्रिस्त, आता हे उद्गार काढलेत म्हणून ॲपॉस्ट्रॉफी. ओके, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता ॲप्रिसिएशन हा फॉर्म म्हणजे एक पूर्ण पेज लिहावं लागणार आहे तुम्हाला. ॲप्रिसिएशनमध्ये कुठले कुठले पार्ट येणार ते त्याने दिलेलं आहे. व्हॉट इज दिस पोएम अबाउट, म्हणजे पोएमचं टायटल. देन व्हॉट वी हॅव कॉल्ड here, see this title, rhyme scheme, theme, central idea, figure of speech, special features like type of poem, language, tone, favorite lines, अशा अर्थानं ते एक्सप्लेन करायचे. ओके, सो टुडे वी हॅव डिस्कस अबाउट द brainstorming activity. Here we stop now.